आवरलं का? काहीच आवरलं नुसतं साडी घालून केस कालचेच बांधलेले अजून मेकअप राहिलं. चला मेकअप थोडं वेळ करणार. तुला मेकअप करता करताच गेले मला. हे बरं दिसतंय का? मॅचिंग कपडे आज सगळे मॅचिंग आहे. पब्लिक जय श्रीराम पब्लिक. आज काय आहे? आज आमच्या चक्की दीदीचं लग्न आहे. आज आमच्या भाजीबाईचं लग्न आहे. लग्न आहे त्याच्यामुळे सप्तपदी जे आहे ती सकाळीच आहे. अगं बाई अंतर पटकन धरलंय. कसं वाटतंय बरं कपडे? मस्त वाटतंय. मॅचिंग दिसतं ना आपण मग पब्लिक. कसं वाटले मग नक्की सांगा बरं का कमेंट मध्ये. इकडे चालू आहे आता. वैदिक पद्धतीने लग्न आहे. आधी मंगलाष्टक होऊन मग लगेच सप्तपदी होणार आहे. पाठ लांब लांब झाले. एकमेकांकडे बघा ना असं. हो असं करा मोठं त्यांच्याकडे बघा. ओके तुम्ही टाका आता. तुम्ही टाका. थोडं पुढे पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शंकर्षणाय नमः वासुदेवाय नमः पुरुषोत्तमाय नमः दक्षाय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरिये नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः. उजव्या हातामध्ये पाणी घ्या. अगं अजून आवरलंय का नाही? कसं दिसतंय? दुर्वाळाचा मेकअप झाला पण हेअरस्टाईल करायची बाकी होती. कशी दिसते दुर्वाळाची हेअरस्टाईल? आणि आमचं पण मेकअप आम्ही झालोय रेडी. चला काय चालू आहे? गजरे लावतो तर एकमेकीला एवढं बरं का आता. पण आता नाही लावायचं. याच्यावर गजरा चांगला नाही दिसणार. थोड्या वेळ दुसरी साडी घालायची मला लग्न लागल्यावर. ही पुढे आपलं काय माहिती. इकडे कॅमेरा तू या कॅमेरा बघा. स्माईल देवा. इथे बघायचं स्माईल थांबायचं. ओके देऊ टाका.
काय ग परत बदलले कपडे मग साडी एकाच ड्रेस थोडी एका साडी थोडी घालतात ते लग्नाच्या वेळेस सकाळी अगदी करून वेगळी हा ना कशी दिसली एक नंबर दादूच्या नाही बदलले कारण दादू आता आधीच वैतागलाय दादूला झाले मी कधी एकदा घरी जाऊन झोपण एकदा खाली स्वाडता येत नाही कारण लगेच तिथं तांदूळ बिंदूळ तोंडात घालायला हा नको बाळा आमच्या भाजीबाईच्या लग्नाचा रूप रामरायाच्या लगीन कौशल्य थळमळ रामरायाच्या लगीन कौशल्य थळमळ कैकई बाईच्या पोटाग मंदी पिळ कैकई बाईच्या पोटाग मंदी पिळ बोलिले वामन शोधिले लगन बोलिले वामन शोधिले लगन वाजत गाजत हळद आली घरा वाजत गाजत हळद आली घरा बोलत दसरथ राजा हिरवा चुडा बरा बोलत दसरथ राजा हिरवा चुडा बरा राम नवरा घेतो नाऊ बायत्या बोल्या जवळी राम नवरा घेतो नाऊ बायत्या बोल्या जवळी अग जानकची सीता केली रामाच्या हवली अग जानकची सीता केली रामाच्या हवली रायाकडे लावला गेट बाजा चालताना त्यांना गायनी बाई चालताना त्यांना गायनी बाई येईनीचं नाक तस कोल्हापूरचं माप गायनी बाई कोल्हापूरचं माप आता आम्ही लग्नावरून चाललोय रिटर्न घरी जायला आता जर आम्हाला वेळच झालाय कारण जवळजवळ 8:30 वाजलेत नवरी बहीण आम्ही 6:30-7 वाजता वाटतं लावलंय आणि त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो होतो घरी येतात आम्हाला बराच टाईम जाणार आहे जवळजवळ 9 वाजतील तर म्हटलं चला जाता जाता मस्त थोडं काहीतरी खाऊन घेऊ कारण दिवसभर पण खूप दमलेलो आहे आणि इथून जाऊन परत स्वयंपाक करायचं घरी आणि मग खायचं म्हटलं त्याच्यापेक्षा जाता जाता हॉटेलमध्ये जेवण करू तर सगळे मेंबर बघा आम्ही बसलो आहे आता जेवायला आधी आमचं नियोजन झालं होतं पावभाजी खायचं पण त्यानंतर आम्ही सगळं चेंज केलं म्हणलं नाही पावभाजी नको जेवणच करू भाज्या बिज्या मस्त मागू रोट्या बिट्या तर चालली आता आमची तयारी बघू आता काय मागवतो जाता जाता नानांना पण आम्ही म्हणजे माझ्या सासऱ्यांना पण आम्ही जातो आता पार्सल घेऊन जाणार आहे जेवायला कारण इथून जाऊन स्वयंपाक करायला अजिबात म्हणजे अंगामध्ये तवकाच राहिलेलं नाही इतकं दमलो आहे माझा दादू बघितलं का झोपला आता मस्त दादूला गुंडाळून घेतलं होतं अजून त्याचे हात वगैरे मी रिकामी नाही केले त्याच्यामुळे तो कसं बघू राहिला तर कॅमेरा वाढता येणार नाही ना विराज दादा दमला का काय खायचं मग सोयाबीन चिल्ली खायची तर ही येडी कुठे गेली तुरबाळ गेला हँडवॉश करायला चला आता मस्त एक नंबरला सोयाबीन चिल्लीची ऑर्डर देऊ आणि त्यानंतर मग काय भाजी मागवतोय मंडळी अशी भूक लागेल होती सोयाबीन चिल्ली आले बी खाल्ली बी ऑर्डर दिली जेवण होत आले हे पाहिजे ताटा बुकले झाले